मी ॲडव्होकेट आकाश भोईनवाड. मी आज आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पॉवर ऑफ अटॉर्नी बद्दल माहिती देणार आहे. मराठीमध्ये कुलमुखत्यार पत्र याच्याबद्दल माहिती देणार आहे. बघा, हे जे पॉवर ऑफ अटॉर्नी असतं हे 3 प्रकारचे असतात. एक म्हणजे जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी, त्याला मराठीत बोलतात साधारण कुलमुखत्यार पत्र. दुसरं म्हणजे स्पेशल पॉवर ऑफ अटॉर्नी, यालाच मराठीत बोलतात विशेष कुलमुखत्यार पत्र. तिसरं म्हणजे इरिव्होकेबल पॉवर ऑफ अटॉर्नी, कधी संपुष्टात न येणारं कुलमुखत्यार पत्र. तर आपण हे एक एक करून समजून घेऊया. जे पहिलं आहे जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजेच साधारण कुलमुखत्यार पत्र, याचा अर्थ काय असतो आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. बघा, जे व्यापारी असतात, मोठे मोठे बिझनेसमॅन वगैरे असतात, ते यांच्या खूप साऱ्या प्रॉपर्टीज असतात किंवा बिझनेस वगैरे असतात. तर अशा वेळेस काय होतं ना, ते बिझनेसमॅन काही कारणास्तव बाहेर असतात किंवा त्यांचे खूप सारे व्यवसाय असल्यामुळे ते त्याच्यामध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांना त्यांच्या प्रॉपर्टीजचा म्हणजे जे काही त्यांची मालमत्ता आहे, चल मालमत्ता असेल किंवा अचल मालमत्ता असेल, त्यांचा सांभाळ करण्यास त्यांना जमत नाही. तर तशा केसेसमध्ये, तशा परिस्थितीमध्ये जे जमीन मालक असतो किंवा ज्याचे जे व्यवसाय वगैरे आहेत, तो व्यक्ती त्याच्या मालमत्तेचा सांभाळ करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला त्याचे काही अधिकार देऊ शकतो. म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला अधिकार देऊ शकतो म्हणजे आता समजा त्याच्यावाले काही बिझनेसेस आहेत, काही बिझनेस आहेत, फ्लॅट्स वगैरे आहेत किंवा अजून इतर कोणती प्रॉपर्टी असेल, तर त्या प्रॉपर्टीचा सांभाळ करण्यासाठी तो त्याचे अधिकार दुसऱ्या व्यक्तीला देऊ शकतो. तर आता कोणते कोणते नक्की अधिकार देऊ शकतो व कसे देऊ शकतो? बघा, जे जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी असतं, साधारण पॉवर ऑफ अटॉर्नी, हे एक जे असतं ते दस्त असतं म्हणजे डॉक्युमेंट असतं. त्या डॉक्युमेंटमध्ये जो जमीन मालक आहे, व्यापारी आहे, तो जर त्याचे अधिकार दुसऱ्याला देतोय, तर कोणते कोणते अधिकार तो देतोय तर त्या दस्तामध्ये त्याला ते सगळे नोंद करावे लागतात, म्हणजे लिहावे लागतात. जसे त्याची कोणती प्रॉपर्टी असेल, ती प्रॉपर्टी विकण्याचा अधिकार, ताबेगहाण ठेवण्याचा अधिकार किंवा त्या प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये कोणतं भाडं येत असेल तर ते भाडं कलेक्ट करण्याचा अधिकार किंवा त्या प्रॉपर्टीच्या संदर्भात कोणते मेंटेनन्स असेल, काही रिपेअर्स असतील ते करण्यात, ते सुद्धा म्हणजे त्या मेंटेनन्स पे करण्याचा अधिकार, लाईट बिल भरण्याचा अधिकार किंवा त्या प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये कोणत्या केसेस असतील तर त्या केसेस लढण्याचा अधिकार, ती प्रॉपर्टीचा म्हणजे बचाव करण्याचा अधिकार, असे बरेच काही जे अधिकार असतात ते त्या जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी थ्रू तो जो जमीन मालक आहे, मालमत्तेचा मालक आहे, तो दुसऱ्या व्यक्तीला देत असतो. म्हणजे हे दस्त असतं ना, हे दस्त नोंदणीकृत करावे लागतं. ते जर रजिस्टर्ड केलं तर ते अत्यंत महत्वाचं आणि चांगलं असतं. आणि जेव्हा कधी हे पॉवर ऑफ अटॉर्नी आपण रजिस्टर्ड करतो तर तेव्हा लक्षात ठेवावं की 2 साक्षीदार असणं हे सुद्धा गरजेचं आहे. आता एक दुसरं एक्झाम्पल देतो मी आपल्याला. जसे जे वरिष्ठ नागरिक असतात, सिनियर सिटीजन किंवा अजून इतर कोणी व्यक्ती असतात, त्यांना त्यांच्या प्रॉपर्टीचा जर सांभाळ करता येत नसेल काही आजारपणामुळे किंवा इतर कोणत्या कारणामुळे, तर ते लोक सुद्धा त्यांच्या प्रॉपर्टीचे जे अधिकार आहेत, त्यांचे जे अधिकार आहेत ते दुसऱ्या व्यक्तीला देऊ शकतात त्या प्रॉपर्टीचा सांभाळ करण्यासाठी. आणि एक गोष्ट अजून आपण लक्षात घ्यावी जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी संदर्भामध्ये, की आता समजा जो पॉवर ऑफ अटॉर्नी करून देतोय दुसऱ्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीने पॉवर ऑफ अटॉर्नी केलेली त्या व्यक्तीची डेथ झाली म्हणजे त्याची मृत्यू झाला, तर त्यावेळेस ती जी जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी असते, साधारण कुलमुखत्यार पत्र जे तुम्ही दुसऱ्याला करून दिलेलं, ते नलिफाय होतं. म्हणजे त्याचा कायद्यामध्ये नंतर काही अर्थ राहत नाही, फक्त ते एक रेकॉर्ड साठी असतं, पण नंतर त्या व्यक्तीला त्याच्या संदर्भामध्ये काही अधिकार राहत नाही. तर हे होतं जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी. आता दुसरा प्रकार आपण समजूया, स्पेशल पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजेच विशेष कुलमुखत्यार पत्र. विशेष कुलमुखत्यार पत्र म्हणजे काय, की एखादी प्रॉपर्टी असते, त्या प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये जो प्रॉपर्टीचा मालक आहे, मालमत्तेचा मालक आहे, तो मालक दुसऱ्या व्यक्तीला त्या मालमत्ते संदर्भात काही अधिकार देतो. म्हणजे ते अधिकार जे असतात ना, ते लिमिटेडच असतात. आता जसं एक्झाम्पलने तुम्हाला सांगायचं झालं तर, आता एक मालक आहे, त्याच्यावाले 2 फ्लॅट आहेत, तर 2 फ्लॅट जे आहेत त्याच्यावाले त्याला कुलमुखत्यार पत्र करायचं. पण असं कुलमुखत्यार पत्र करायचं आहे त्याला, की या फ्लॅटच्या संदर्भामध्ये मी ज्याला कुलमुखत्यार पत्र करून देतोय, विशेष कुलमुखत्यार पत्र करून देतोय, त्या व्यक्तीला फक्त ह्या फ्लॅटच्या संदर्भामध्ये हे फ्लॅट्स भाड्यावर देण्याचा अधिकार आणि त्याच्यापासून ते भाडं कलेक्ट करण्याचा अधिकार किंवा त्या फ्लॅटच्या संदर्भामध्ये जे काही सोसायटीचं मेंटेनन्स असेल ते मेंटेनन्स पे करण्याचा अधिकार, हे एवढेच अधिकार राहतील. तर असे जर अधिकार दिले तर ते विशेष कुलमुखत्यार पत्राद्वारे आपण देऊ शकतो. तर जे विशेष कुलमुखत्यार पत्र असतात ते सुद्धा एक दस्त असतं, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी लिहावे लागतात. आणि जेव्हा हे दस्त नोंदणीकृत करतात त्यावेळेस सुद्धा 2 साक्षीदार हे दस्त नोंदणीकृत करण्यासाठी लागतात, याची आपण नोंद घ्यावी. आता तिसरं म्हणजे इरिव्होकेबल पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजे कधी संपुष्टात न येणारं कुलमुखत्यार पत्र. आता बऱ्याच वेळेस कसं होतं ना, काही
व्यवसाय वगैरे होत राहतात. आता व्यवसाय म्हणजे कसं, एक उदाहरण देऊन मी आपल्याला सांगतो. समजा एक जमीन मालक आहे, त्याची 5-6 एकर जमीन आहे. तो जमीन मालक काय करतो, दुसऱ्या व्यक्तीसोबत म्हणजे जसं बिल्डर असतात जे बिल्डिंग वगैरे बनवतात, त्यांच्यासोबत करार करतो की माझी ही पडीत जमीन आहे, मोकळी जमीन आहे, या जमिनीवर तुम्हाला हवं आहे तर तुम्ही बिल्डिंग बांधा, त्याच्यामधला काही हिस्सा तुम्ही घ्या, काय प्रॉफिटचा पोर्शन तुम्ही घ्या, ती जी बिल्डिंग बांधणार त्याच्यावरचे एवढे फ्लॅट तुम्ही घ्या, एवढे मला द्या. तर मग याच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला माझ्या जमिनीचे काय अधिकार देतो. काय अधिकार देतो म्हणजे ते इरिव्होकेबल पॉवर ऑफ अटॉर्नी करतात. इरिव्होकेबल पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजे कधी संपुष्टात न येणारं कुलमुखत्यार पत्र. तर आता याला इरिव्होकेबल का म्हटलं गेलं, बघा जे जमीन मालक असतात कधी कधी त्यांचं वालं वय जास्त झालेलं असतं. ते वय जरी झालेलं नसेल पण काही कारणास्तव जो जमीन मालक असतो त्याची जर मृत्यू झाली आणि त्याने जे इरिव्होकेबल पॉवर ऑफ अटॉर्नी बनवलेले आहे बिल्डरच्या फेवरमध्ये, बिल्डरच्या लाभामध्ये, तर जो जमीन मालक होता त्याची मृत्यू जरी झाली तरी ते इरिव्होकेबल पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजे कधी संपुष्टात न येणारं कुलमुखत्यार पत्र हे रद्द होत नाही. कारण त्यांच्यामध्ये तो व्यवहार झालेला, ही माझी जमीन आहे आणि ह्या जमिनीवर तुला जर बिल्डिंग बांधायची असेल तर बांधू शकतोस, पण याच्यातला काही हिस्सा मी ठेवेल, काही हिस्सा तू ठेवशील, असा व्यवहार झालेला. आणि तिचे आर्थिक व्यवहार होता, म्हणून ते आर्थिक व्यवहारामध्ये ते कधी संपुष्टात न येणारं कुलमुखत्यार पत्र हे बनवलं जातं. आणि हे कुलमुखत्यार पत्र रजिस्टर करण्यासाठी याच्यासाठी 2 साक्षीदार असणं गरजेचं असतं. आणि जेवढं झालं तेवढं सेफर साईड साठी हे नेहमी रजिस्टर्ड करावं, म्हणजे रजिस्टर्ड ऑफिस असतं तिथे रजिस्टर करावं. आता हे कुलमुखत्यार पत्र करण्यासाठी काही फीज लागते का, तर बघा कुलमुखत्यार पत्र जे असतं ते रजिस्टर करण्यासाठी 500 रुपये स्टॅम्प ड्युटी असते आणि त्याच्यानंतर 100 रुपीज जे असतात ते रजिस्ट्रेशन फीज असते. आता तुमचे जर कुलमुखत्यार पत्रा संदर्भामध्ये जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी किंवा विशेष पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजे स्पेशल पॉवर ऑफ अटॉर्नी किंवा इरिव्होकेबल पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजे कधी संपुष्टात न येणारं कुलमुखत्यार पत्र, यांच्या संदर्भामध्ये जे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही मला कमेंट करून विचारू शकतात. बघा ह्या जनरल पॉवर ऑफ अटॉर्नीज मध्ये अजून काही बऱ्याच काही गोष्टी आहेत, तर त्या गोष्टी मला ह्या लेक्चरमध्ये संपूर्ण म्हणजे पूर्ण सांगणे हे शक्य होणार नाहीये. त्याच्यासाठी मी इतर व्हिडिओ बनवूनही सांगेल, पण तरीही आपले जरी काही प्रश्न असतील तर आपण कमेंट करून मला विचारू शकतात. मी आपल्या प्रश्नांचे नेहमी प्रयत्न करेल की मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल.